जंगलाच्या जवळ एका छोट्या गावामध्ये राणी नावाची बहादूर बकरी राहत होती. राणीने गावातील अनेकांचा जीव वाचवला होता, म्हणून लोकांना ती खूप आवडायची. एके दिवशी राणी बकरी आजारी पडते. अहो ऐकता का, राणीची तब्येत बरी वाटत नाहीये. तुम्ही तिला डॉक्टरांकडे घेऊन जाता का? हो, मी आत्ताच तिला दवाखान्यात घेऊन जातो. नाही मालक, तुम्ही माझी काळजी करू नका. उद्या मी स्वतःच डॉक्टरांकडे जाईन. पण तुझी तब्येत बरी नाहीये राणी. तुम्ही सगळे मला बहादूर बकरी म्हणता ना, मग उद्या मी स्वतःच जाईल औषध घ्यायला. बस. दुसऱ्या दिवशी आजारी बकरी औषध घेण्यासाठी डॉक्टरांकडे एकटीच जात असते. मित्रांनो, तुम्ही लपा. आपण आजच या बकरीला आपला शिकार बनवूया. काळू कसाई आणि त्याची माणसं लपून बसतात आणि जसं ती बकरी त्यांच्या जवळ येते ते तिघे तिला घेरतात. मित्रांनो, पकडा हिला. का पकडतायत मला तुम्ही? तुमचं काय बिघडवलंय मी? मोठी धाडशी बकरी बनतेस ना तू. आता तुझं धाडस आमच्या समोर दाखव तरी. आणि जर तू धाडस दाखवलं नाहीस तर हा कालू कसाई तुझे छोटे छोटे तुकडे करून मटन मसाला, मटन बिर्याणी आणि मटन कोरमा बनवणाऱ्याला तुला विकून देईन. थांब, तुला माहितीये ना गावकऱ्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे. जर त्यांना कळालं की तू मला मारलंयस तर ते तुला सोडणार नाहीत. मूर्ख बकरी, तुला मारलंय हे गाववाल्यांना कसं कळणार आहे? आजूबाजूला बघ, इथे तर कोणी गावकरी नाहीये. इथे आम्हीच फक्त आहोत जो तुझा खेळ खलास करू. तू मला कधीच मारू शकत नाही. मला मारणं तर दूरच राहिलं, तुम्ही मला पकडूही शकत नाही. असं आहे तर मित्रांनो, पकडा हिला. जसं कसाई तिला पकडायला जातात, बकरी तिथून पळायला लागते. ये ये कसाया, ये मला पकडून दाखव. कसाई आणि त्याची माणसं बकरीला पकडू शकत नाही, म्हणून चिडून ते बकरीच्या मागे जोरात धावतात. पण चुकून ते तिघे एका खड्ड्यात पडतात. कसायांना खड्ड्यात पडलेलं पाहून बकरी जोर जोरात हसायला लागते. काय कसाया, खड्ड्यात पडून मजा आली की नाही? माझी मजा घेतेस? मागे वळून बघ, तुझा मृत्यू उभा आहे. जसं बकरी मागे वळून बघते तेव्हा कसायाच्या इतर माणसांनी तिला घेरलेलं असतं. आईला, अजून गुंडे आले. अरे बकरी इथपर्यंत तरी जिवंत ठेवा. असे बोलून बकरी पुन्हा एकदा जीव वाचवण्यासाठी पळायला लागते. अरे मूर्खांनो, इथे उभ्या उभ्या त्या बकरीला धावताना काय पाहताय? तिच्या मागे जा. जर ती गावापर्यंत पोहोचली तर आपलं रहस्य सगळ्यांना सांगेल ती. जर आपला जीव वाचवायचा असेल तर जा आणि त्या बकरीचा जीव घ्या. काळू कसाईची माणसं पुन्हा एकदा बकरीचा पाठलाग करायला लागतात. आ! ती पडल्यामुळे जखमी झालीये. चल, तिला पकडूया. बकरी गुंडांना तिच्याकडे येत असलेलं पाहून पटकन उठून पळायला लागते. तेव्हाच काळू कसाई आपल्या माणसांजवळ येऊन म्हणतो, जा, लवकर जाऊन तिला पकडा. चिंता करू नका उस्ताद, बकरी जखमी झालीये. आता ती जास्त दूर जाऊ शकत नाही. चला मित्रांनो. असे बोलून कसाई आणि त्याची माणसं बकरीच्या मागे धावतात. गाव खूप दूर होतं, म्हणून बकरी तिचा जीव वाचवण्यासाठी जंगलाकडे पळते. हे बघून कसाई म्हणतो, ही तर जंगलाकडे चाललीये. अगं थांब, तिकडची जनावरं तुला जिवंत सोडणार नाहीत. उस्ताद, आता काय करायचं? ती तर जंगलात गेली. आता आपण नाही पकडू शकत तिला. हरकत नाही, ही नाही तर आपण दुसऱ्या बकरीला आपलं शिकार बनवूया. चला. असे बोलून कसाई आणि त्याची माणसं तिथून निघून जातात. संध्याकाळपर्यंत बकरी न परतल्याने सगळ्यांना काळजी वाटते. बकरीला एकटीलाच डॉक्टरकडे पाठवायला नको होतं. सकाळची संध्याकाळ झाली तरी पण बकरी अजून परत नाही आली. माझा जीव घाबरा होतोय. तिला काही झालेलं नसेल ना? तुम्ही दोघं काळजी करू नका. ती बहादूर बकरी आहे. थोड्याच वेळात अगदी नीट घरी येईल ती. आणि जर ती नाही आली तर आम्ही तिला घेऊन येऊ शोधून. गावकऱ्यांची काळजी बघून कसाई मनातल्या मनात विचार करतो, आता ती बकरी तुम्हाला कधीच नाही मिळणार. आता तर त्या जंगली जनावरांनी तिला खाऊन टाकलेला असेल. बकरी परत येण्याची आशा असलेले गावकरी तिची वाट बघत होते. तेव्हा बकरी आपला जीव वाचवण्यासाठी भटकत भटकत एका नदीच्या किनारी येते. मला खूप तहान लागलीये, थोडं पाणी पिते. जसं बकरी पाणी प्यायला जाते तेव्हा अचानक तिथे भयंकर सिंह येतो.
सिंहाला पाहून बकरी काही क्षणासाठी घाबरते, पण जखमी बकरीला पाहून सिंह तिला म्हणतो, तू या जंगलाची बकरी दिसत नाहीस. खरं खरं सांग, तू कोण आहेस आणि इथे का आलीयस? माझं नाव राणी बकरी आहे. मी गावात सगळ्यांच्या मनावर राज्य करते. आणि मग इथे का आलीयस? माणसांपासून जीव वाचवण्यासाठी चुकून मी जंगलात आले आणि आता इथे तुम्ही भेटलात. आता माझं काय होईल? घाबरू नकोस, इथे माणसं नाहीयेत, त्यामुळे तू सुरक्षित आहेस. म्हणजे तुम्ही मला नाही मारणार? नाही, मी इथला राजा आहे आणि तू गावाची राणी. मी कसा मारू शकेन तुला? धन्यवाद महाराज. मी जखमी झालीये आणि खूप दमलीये. मला कुठे आराम करायला जागा मिळू शकते? हो हो, का नाही. ज्याप्रमाणे मी जंगलाचा राजा आहे तशीच तूही तुझ्या गावाची राणी आहेस. तर त्या हिशोबाने तू माझी पाहुणी झालीस, त्यामुळे अगदी बिनधास्त तू माझ्या गुहेत आराम करू शकतेस. बकरी सिंहासोबत त्याच्या गुहेमध्ये जाते आणि काही वेळ आराम करते. नंतर रात्रीच्या वेळी सिंह बकरीला विचारतो, बकरी, मला सांग, तुझी ही हालत कोणी बनवली आहे? मी त्याला सोडणार नाही. काळू कसायाने. त्याला मला जीवे मारायचंय दादा. तू मला भैया म्हणालीस? हो, या जगात माझं रक्षण करणारं कोणी नाहीये. आजपासून मी तुझी रक्षा करीन. सिंह प्रजातीचे सगळे डावपेच शिकवीन. मी तुला अशी ट्रेनिंग देईन की जरी तू बकरी असलीस पण तुझा काळीच सिंहासारखा असेल. दुसऱ्याच दिवसापासून शेरसिंग बकरीला सिंहाचा ट्रेनिंग द्यायला सुरुवात करतो आणि काही दिवसातच बकरी सिंहासारखी भयंकर होते. दादा, आता मी पूर्ण तयार झालीये. मी आता माझ्या गावी जाऊ शकते? हो, चल, मी तुला गावापर्यंत सोडतो. नाही दादा, तुमच्या ट्रेनिंगमुळे मी आता बहादूर झालीये. आता 5-10 कसायांना मी एकटीच पुरेशी आहे. बकरीची हिंमत पाहून सिंह खुश होतो. ठीक आहे माझी बहीण, पण जेव्हा तुला या भावाची मदत भासेल तू फक्त आवाज दे. तुझा हा भाऊ तिथे उपस्थित असेल. धन्यवाद दादा. शेरसिंगला धन्यवाद म्हणून बकरी आपल्या गावी जाते. सरपंचजी, बकरीला गायब होऊन खूप दिवस झालेत. आम्हाला तिची काळजी वाटतेय. हा, आपल्याला तिचा शोध आता घ्यायलाच हवा. अगदी त्याच वेळेस बकरी येते. सरपंचजी, ती बघा, राणी बकरी पुन्हा आलीये. राणी बकरीला परत आलेलं पाहून सगळेजण खुश होतात आणि आनंद साजरा करतात. तिकडे बकरीच्या परत येण्याचं ऐकून काळू कसाई विचार करतो, जोपर्यंत त्या बकरीला हलाल करत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही. कालू भाई, असं ऐकलंय की जंगलातून बकरी परत आलीये म्हणे. हा, ती वाघाच्या पंजापासून तर वाचू शकते, पण माझ्या सूर्यापासून नाही. आज रात्रीच तिचं काम आपण तमाम करून टाकूया. रात्रीच्या वेळी काळू कसाई आपल्या माणसांसोबत लपून रवीच्या घरी जातो. मित्रांनो, बकरीला बांधून लवकर कसाईखान्यात घेऊन चला. तिघे मिळून राणी बकरीला बांधून कसाईखान्यात घेऊन जातात. उद्या सकाळ होतात सगळ्यात पहिल्यांदा या बकरीला कापूया, ठीक आहे? हो उस्ताद. मग बकरीला बांधून तिघे तिथून निघून जातात. सकाळ होताच काळू कसाई आपल्या माणसांसोबत कसाईखान्यात येतो आणि बघतो की सगळे प्राणी कसाईखान्यातून गायब झालेले असतात. गजब झाला उस्ताद, सगळे प्राणी गायब आहेत. असं कसं होऊ शकतं? बघा कुठे गेली ती बकरी. तेव्हा सिंहासारखी बकरी तिथे येते. तुला काय वाटलेलं? बकरी फ्लॉवर आहे? ही बकरी फ्लॉवर नाही, फायर आहे, आणि ते सुद्धा वाईल्ड फ्लॉवर. पुष्पा बघून आलीयस काय? हे फ्लॉवर आणि फायर फिल्म मध्ये असतं. रिअल मध्ये तर कसाईची सुरी आणि बकरीचं डोकं असतं. तुझ्या सुरीला तेवढी धार नाही की राणीची मान कापू शकेल. उस्ताद, खूप बोलतीये ही. चला आज हिचं 1 to 4 करूनच टाकूया. तिघे कसाई मिळून बकरीवर हल्ला करतात. राणी बकरीला सिंहाने ट्रेनिंग दिलं होतं म्हणून ती सिंहासारखं लढून तिन्ही कसायांना जखमी करते. ही बकरी तर वाघासारखी लढते. आपण हिला हरवू नाही शकत. असं वाटतंय सगळ्या प्राण्यांना हिनेच सोडवलेलं आहे. हो, मीच सगळ्यांना सोडवून नेलंय. पण तू तर एक अतिशय साधी बकरी आहेस. तू कशी काय या सगळ्या प्राण्यांना सोडवते आहेस? मला सामान्य समजणाऱ्यांनो ते बघा. अरे बाप रे, हे तर जंगलातले खतरनाक प्राणी आहेत. आणि तितकीच खतरनाक माझी बकरी बहीण आहे. कळलं कसाई? बकरी आमची बहीण आहे
तिच्याकडे वाकडी नजर करून पाहणाऱ्यांचे आम्ही डोळे फोडायला आलोत. प्राण्यांचा राग बघून कसाई घाबरतात. आमच्याकडून चूक झाली, आम्हाला माफ करा. माफी मागायची असेल तर माझ्या बहिणीची माग, नाहीतर आज आम्ही तुमचे काळीज, किडनी आणि पाय खाऊ. मला माफ कर बकरी. बकरी नाही, बकरी बहीण म्हण कसाई. आम्हाला माफ कर बकरी बहीण. तेव्हाच सरपंच आणि सगळे गावकरी येतात. आहो सरपंच, गावातल्या प्राण्यांचा हत्यारा हाच कसाई आहे. हो मुखियाजी, काल रात्री बकरीने आम्हाला वाचवलं नसतं तर ह्या कसायाने मारलंच असतं. बकरी, तू धाडस दाखवून फक्त स्वतःच नाहीस, या प्राण्यांचाही जीव वाचवला आहेस. आम्हाला तुझ्यावर गर्व आहे. ते सगळं ठीक आहे सरपंचजी, पण या कसाईचं आता काय करायचं? आज या कसाईला मारून आपण कसाई बिर्याणी करून खाऊया. नाही दादा, जर आपणही कसायासारखे बनलो तर ह्याच्यात आणि आपल्यात काय फरक राहणार? यांना माफ करा. बकरीच्या म्हणण्यानुसार शेरसिंगने कसायांना माफ केलं आणि सरपंचने सगळ्या कसायांना गावातून बाहेर काढलं. त्या दिवसानंतर गावात कुठल्याही प्राण्याची हत्या झाली नाही. मग सगळे गावकरी आणि प्राणी एकत्र मिळून मिसळून आनंदाने राहायला लागले. जंगलात 5 वर्षांपासून दुष्काळ पडला होता. शेरसिंग हे सगळं बघून हैराण होता. सगळे जनावर भुकेने आणि तहानेने तडफडत होते. महाराज, तुमची समस्या मी समजू शकते. ह्याचा उपाय माझ्याकडे आहे. जंगलात पाऊस आणण्यासाठी तू जे म्हणशील ते मी सगळं करेन. आपल्याला एका बाबाकडे जायला हवे. पाऊस आणण्याचा उपाय बाबाच सांगू शकतील. ठीक आहे, तर आपण आजच बाबांकडे जायचं. बाबा, जंगल कोरडं पडलं आहे. सगळ्या नद्या आणि झरणे सुकलेले आहेत. प्राणी तडपून तडपून मरत आहेत. काहीतरी उपाय सांगा बाबा. तुझ्या जंगलाचा उद्धार एका गर्भवती बकरीच्या हातात आहे. जंगलाचा उद्धार बकरीच्या हाती? मला काही कळलं नाही. मी समजावतो. चंपा नावाची एक गर्भवती बकरी ज्या दिवशी पाकिस्तानच्या झऱ्यात जाऊन अंघोळ करेल त्या दिवशी तुझ्या जंगलात पाऊस होईल. पण आपण त्या बकरीला शोधायचं कसं बाबा? पाकिस्तानच्या जवळच्याच एका जंगलात चंपा राहते. जाऊन शोध तिला. शेरसिंग आपल्या साथीदारांसकट चंपा बकरीच्या शोधात पाकिस्तानकडे जायला निघाला. महाराज, ते बघा, पाकिस्तान दिसायला लागलंय. हो, नदीच्या त्या पलीकडे पाकिस्तान आहे. बाबा म्हणाले होते की पाकिस्तानच्या जवळपासच चंपा राहते. ह्याचा अर्थ चंपा इथेच कुठेतरी राहते. हो, चला तिला शोधूया. सगळे मिळून चंपाला शोधतात. तेव्हा जंगलात चंपा त्यांना दिसते. तर काय तू चंपा आहेस? हा, पण आपण कोण आहात? माझं नाव शेरसिंग आहे. मी गिरच्या जंगलातून तुला शोधत शोधत इथे आलो आहे. आपल्या जंगलात दुष्काळ पडलाय आणि बाबांनी सांगितलंय की पाऊस पाडण्यात तू आमची मदत करू शकतेस. जर माझे पतिदेव इथे असते तर मी तुमची मदत केली असती. याचा अर्थ यावेळेस तू आमची मदत करू शकत नाहीस? आणि तुझे पतिदेव कुठे आहेत? माझे पती एक जादूगार होते आणि ते शक्तिशाली होते, पण एकदा राक्षसाच्या हातून मारले गेले. ओह, म्हणजे त्यांनी तुला त्या जादुई शक्ती दिल्या नाहीत? त्यांचं बाळ माझ्या पोटात आहे. जेव्हा ते बाळ जन्म घेईल तेव्हा माझ्या पतिदेवांच्या सगळ्या शक्ती माझ्यामध्ये येतील. हो, पण मला बाबांनी सांगितलं आहे की त्या जादुई शक्ती तुझ्यात तेव्हा येतील जेव्हा तू पाकिस्तानातल्या एका झरण्यामध्ये जाऊन अंघोळ करशील. हे सगळं मला माहित आहे, पण तुम्ही इथे सगळे कशाला आलात हे तर मला सांगा. आमच्या जंगलात सुख पडलंय. तिथे पाऊस तेव्हाच होईल जेव्हा तू पाकिस्तानातल्या झऱ्यामध्ये अंघोळ करशील. जर माझं पाकिस्तानात आंघोळ केल्याने तुमच्या जंगलात पाऊस येणार असेल तर मला हे मान्य आहे. हां, याने आमचा त्रासही दूर होऊन जाईल आणि तुला जादुई शक्ती पण मिळतील. ठीक आहे, मग उद्या आपण पाकिस्तानात जाण्यासाठी निघूया. हे ऐकून सगळे प्राणी खुश होतात. प्रवासाची तयारी करा. उद्या आपण सगळे पाकिस्तानला रवाना होणार आहोत. दुसऱ्या दिवशी शेरसिंग चंपा आणि बाकीच्या प्राण्यांना घेऊन पाकिस्तानाच्या जंगलात जाण्यासाठी रवाना होतात. काही वेळ चालून झाल्यानंतर ते नदीजवळ पोचतात. जसा शेरसिंग पाण्यात प्रवेश करायला जातो तेव्हा नदीतून एक दैत्य प्रकट होतो. मूर्ख प्राण्यांनो, तुम्ही ही नदी पार करू शकत नाही. जर कुणी ही नदी पार करण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला मारून टाकेन. दैत्याचं बोलणं ऐकून सगळे घाबरतात. पण त्याच वेळी चंपा सांगते, हे दैत्यराज, कदाचित तुम्ही मला ओळखलं नाही. मी जादूगार मंगलची पत्नी आहे. काय, तू जादूगर मंगलची पत्नी आहेस का? हा दैत्यराज,
पण तुला पाकिस्तानमध्ये का जायचंय? पाकिस्तानाच्या एका झऱ्यात आंघोळ करून माझ्या पोटात वाढणाऱ्या जादूगराच्या बाळाला जादुई शक्ती मिळतील. आणि माझ्या जंगलात पाऊस सुरू होईल. आमचं जंगल कितीतरी वर्षांपासून सुख्याच्या विळख्यात आहे. तुम्ही सगळे चांगल्या कामासाठी जात आहात म्हणून मी तुम्हाला थांबवणार नाही. जा. चंपा बरोबर सगळे प्राणी नदी पार करायला लागतात आणि थोड्याच वेळात सगळेजण पाकिस्तानाच्या जंगलात प्रवेश करतात. हे बघा, आपण सगळे पाकिस्तानाच्या जंगलात आलो आहोत. त्यामुळे आपल्याला सतर्क राहावं लागेल. हा, आणि लवकरात लवकर आपल्याला त्या झऱ्याजवळ जायचंय, ज्यात आंघोळ करून मला शक्ती मिळवायची आहे आणि तुमच्या जंगलात पाऊस आणायचंय. तिथे पाकिस्तानच्या जंगलातला राजा शेरखान पण चिंतित होता. महाराज, गेल्या 5 वर्षांपासून आपल्या जंगलात पाऊस झाला नाहीये. त्यामुळे जनावरं तडफडून मरतायत. अखेरीस कधीपर्यंत आपले सोबती उपाशी मरत राहतील? इन्शाअल्लाह, खूप लवकर आपल्याला यातून एक मार्ग मिळेल. तेव्हा अचानक एक बाज पक्षी उडत तिथे येऊन सांगतो, सगळे सावधान व्हा. मी भारताच्या प्राण्यांना आपल्या हद्दीत शिरताना पाहिलंय. काय त्यांच्यासोबत एक बकरी पण आहे? होय महाराज. मी त्यांचीच वाट पाहत होतो. बाज पक्षाचं बोलणं ऐकून शेरखानला आश्चर्य वाटलं नाही, तर जोर जोरात हसायला लागला. हे बघून लांडगा विचारू लागला, माफ करा महाराज, तुम्ही त्यांचीच वाट बघत होता? मला काही कळलं नाही. मी समजावतो. मला एका फकीर बाबांनी सांगितलं होतं, बाबा, माझ्या जंगलात कित्येक वर्षांपासून पाऊसच नाही पडलाय. पाऊस आणण्यासाठी काहीतरी उपाय सांगा. तुझ्या जंगलात पाऊस पाडण्याचा एक उपाय आहे. तो तू करू शकशील का? माझ्या शहरासाठी मी काहीही करू शकतो बाबा. ठीक आहे, मग ऐक. भारताच्या जंगलामध्ये जादूगर मंगलची बायको गर्भवती आहे. काहीही करून तू तिला पाकिस्तानला बोलवून एका झऱ्यात अंघोळ करायला लावशील तर तुझ्या जंगलामध्ये भरपूर पाऊस होईल. ती बकरी स्वतःच्या मर्जीने नाही तर आपल्या मर्जीने येत आहे. आता तुम्ही लोक तेच करा जे मी तुम्हाला सांगेन. नंतर शेरखानने सगळ्यांना सांगितले की हिंदुस्थानाच्या जनावरांचं स्वागत करूया. महाराज, शत्रू देशाच्या प्राण्यांचं स्वागत का? हे स्वागत नाही तर षडयंत्र आहे. थोड्याच वेळात हिंदुस्तान आणि पाकिस्तानचे जनावर एकमेकांसमोर येतात आणि पाकिस्तानचे प्राणी त्यांचं मनापासून स्वागत करतात. आम्हाला विश्वासच नव्हता की तुम्ही आमचं मनापासून स्वागत कराल. तर सांगा मित्रांनो, तुम्ही पाकिस्तानात का आले आहात? आम्ही एका झऱ्याच्या शोधात आहोत, ज्यात मला आंघोळ करायची आहे. चंपाच्या त्या झऱ्यामध्ये अंघोळ केल्याने आमच्या इथे पाऊस येणार आहे. अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह. चांगल्या गोष्टीसाठी विचारपूस. चला झरण्याजवळ जाऊ. नंतर शेरखान सगळ्यांना झऱ्याजवळ घेऊन जातो, जिथे चंपा आणि इतर प्राणी मनसोक्त आंघोळ करतात. झऱ्यात आंघोळ करून बकरीच्या अंगात जादूगराची शक्ती येते आणि जशी चंपा झऱ्यातनं बाहेर येते ती एका कोकराला जन्म देते. हे बघून बकरीपेक्षा शेरखानाला जास्त आनंद होतो. खूप आनंदाचा क्षण, आनंदाचा क्षण. अभिनंदन सगळ्यांचं. हे बघा, मला अमर बनवण्यासाठी पाकिस्तानाच्या धर्तीवर कोणीतरी जन्म घेतला आहे. शेरखानच्या तोंडून ही गोष्ट ऐकून सगळी जण आश्चर्यचकित होतात. तुम्हाला अमर बनवणारा जन्माला आलाय, ह्याचा काय अर्थ? मला फकीर बाबा म्हणाले होते की हिंदुस्थानातल्या त्या गर्भवती बकरीचं ताजं ताजं बाळ जर मी खाल्लं तर मी अमर होईन. पण मला तर फकीर बाबांनी हे सांगितलं होतं की चंपाचं पाकिस्तानातल्या झऱ्यामध्ये अंघोळ केल्याने आमच्या इथे पाऊस येईल. तुम्ही हिंदुस्थानातले लोक साधे भोळे असता. काय म्हणजे? तू पण त्याच बाबांकडे गेला होतास ना, जिथे तुला ही कोल्हेण घेऊन गेली होती? हा, तू सिंह असून सुद्धा खूप मूर्ख आहेस सिंहा. ह्या कोल्हेणीला मी विकत घेतलं होतं. ती माझ्या म्हणण्यावर साधू बाबांकडे तुला घेऊन गेली होती. तर याचा अर्थ तू काय गद्दार आहेस कोल्हेणे? माफ करा महाराज, पण शेरखान राजा झाल्यानंतर तर ते मला जंगलाचा मंत्री बनवणार आहेत. ते म्हणतात ना, प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं. आणि तो साधू? तो साधू ही मी पाठवलेला फकीर बाबा होता. पण तू हे असं का केलंस? अमर होण्यासाठी. तुझ्या बाळाला खाल्ल्यानेच मी अमर होणार आहे. जसा शेरखान कोकराला खायला पुढे होतो तेव्हा तिथे साधू महाराज प्रकट होतात.
तिथेच थांब शेरखान, गोष्टीमध्ये ट्विस्ट अजून बाकी आहे. बाबांना तिथे बघून हिंदुस्थानी प्राण्यांमध्ये आनंद निर्माण होतो. खरं तर तू पाठवलेला फकीर वेश बदलून तिकडे आला होता, पण मी त्याला ओळखलं होतं. मग मी आणि बाबांनी मिळून त्याला बंदी बनवून त्याला कैद केलं. तर तुला आमच्या या षडयंत्राबद्दल आधीपासूनच माहित होतं? हो कोल्हेणे, मी राजा आहे. या संपूर्ण जंगलावर लक्ष ठेवतो, तर काय तुझ्यावर लक्ष नाही ठेवू शकत? नंतर साधूबाबाने रहस्य उघडून शेरखानला सांगितलं. खरं तर या झऱ्यात आंघोळ केल्याने आमच्या जंगलात पाऊस होणार होता. आणि आंघोळ केल्यानंतर माझ्या अंगात माझ्या जादूगार पतीच्या सगळ्या शक्ती येणार होत्या आणि आता त्या आल्या आहेत. म्हणून आता तू या शक्तीमुळे चंपा किंवा तिच्या कोकराला स्पर्शही करू शकत नाहीस. माझ्या शहरात येऊन तू मलाच चॅलेंज देतोयस? आम्ही हिंदुस्थानी जिथे कुठे जातो, अखड तर तीच असते. मला अमर होण्यापासून कोणीही नाही थांबवू शकत. मी आताच या कोकराला खाऊन टाकतो. जसा शेरखान कोकराला खायला पुढे होतो, चंपा आपल्या शक्तीच्या जोरावर शेरखानला भिडते. शेरखानचा हिशेब तर झाला महाराज, पण या गद्दार कोल्हेणीचं काय करायचं? मला खूप भूक लागलीये. मी आता हिला खाऊन गद्दारीची शिक्षा देतो. दया करा महाराज, दया करा. माझ्याकडून चुकी झाली, मला माफ करा. गुन्हा करणाऱ्यापेक्षा माफ करणारा मोठा असतो शेरसिंग. याला माफ कर. साधूबाबाच्या सांगण्यावरनं शेरखानने गद्दार कोल्हिणीला माफ केले. मग सगळी जण आपल्या जंगलात परत येतात. जंगलात येताच पावसाला सुरुवात होते. चंपा, तुझ्यामुळेच आज जंगलामध्ये आनंद आलाय. म्हणून मला असं वाटतंय की आजपासून तू आमच्या सोबत जंगलातच राहावंस. शेरसिंगचं ऐकून चंपा शेरसिंगच्या जंगलातच राहायला लागते. आता सगळे जनावर एकमेकांसोबत आनंदात राहायला लागतात. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.